अमरावतीच्या परतवाडा पॅनोग्राफिक व्हिडिओ स्कॅन्डलची चौकशी करणारे विशेष तपास पथक आता डिजिटल माध्यमांवर उपलब्ध असलेल्या पुराव्यांची सखोल चौकशी आणि तपासणी करत आहेत। तपासादरम्यान असं समोर आलेलं आहे की मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद हा मुलींशी संपर्क साधण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर करत होता। आरोपीच्या साथीदारानं अहफाज चालवत असलेल्या कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनींना लक्ष केलं होतं। एसआयटीच्या म्हणण्यानुसार आरोपीनं स्नॅपचॅटद्वारे मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या। ज्या 26 मुलींना रिक्वेस्ट पाठवल्या होत्या त्यापैकी 26 जणींनी त्या स्वीकारल्या, ज्यांच्यापैकी 11 जणी त्यांच्या नियमित संपर्कात होत्या। हे देखील उघडकीस आलेलं आहे। आरोपीच्या जाळ्यात अडकलेल्या 8 मुलींनी पोलिसांत तक्रार दाखल केलेल्या आहेत। या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास तीव्र केलाय। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं अहफाज खान मंसूर खानच्या कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या होत्या। यावरून असे सूचित होते की आरोपीनं आपले लक्ष्य आधीच निश्चित केले होते आणि त्यांना जाळ्यात अडकवण्याची योजना आखलेली होती, असे यावरून सिद्ध होत आहे। यासह एसआयटी स्नॅपचॅट चॅट्स, कॉलिंग डाटा आणि इतर डिजिटल रेकॉर्ड्स हस्तगत करत आहे। या पुराव्यांमुळे या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होतील अशी तपास यंत्रणेला आशा आहे। पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना कठोर कारवाई केली जाईल। या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन कोण सामील आहे याचा तपासही सुरू आहे।